नगर तालुक्यातील वेळतघाट परिसरात पर्यटकांवर दरोडा टाकून लुटणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे। फिर्यादी वैभव उत्तम सहजराव हे वेळत परिसरातील गवळीवाडा वॉटरफॉल या ठिकाणी फिरण्यास गेले असता अनोळखी 5 इसमांनी फिर्यादीस लाथाबुक्क्या व काठीने मारहाण करून त्यांच्याकडील 6,900 रुपये किमतीचा मोबाईल फोन, चांदीची चेन, अंगठी व रोख रक्कम बळजबरीने चोरून नेले होते। या घटनेसंदर्भात MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली। आज याच दरोड्याच्या घटनेतील 5 आरोपींना अटक करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झाले। राहुरी बोलेगाव व निंबोळक येथे राहणारे या 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। सदर कारवाई संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी अधिक माहिती दिली। MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गवळीवाडा वॉटरफॉल या ठिकाणी फिर्यादी नामे वैभव सहजराव हा आपल्या मोटरसायकलने फिरण्यासाठी गेला असता साधारण 2:30 ते 3 वाजेच्या सुमारास अज्ञात अशा 4 ते 5 इसमांनी त्याला मारहाण करून त्याच्याकडनं त्याची चेन आणि मोबाईल हा जबरीने चोरून नेलेला होता। त्याप्रमाणे MIDC पोलीस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर ठिकाण हे निर्मनुष्य ठिकाण असल्याने गुन्ह्याची उकल करणं आव्हानात्मक होतं। API थोरात आणि त्यांच्या टीमने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर तसेच मागील घटनांचा आढावा घेऊन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये यश आलेलं आहे। या गुन्ह्यातील आरोपी रेकॉर्डवरील आरोपी सुरेश रणजित निकम, विलास बर्डे, भानुदास बर्डे व त्यांचे इतर अजून 2 साथीदार सर्व राहणार कात्रड तालुका राहुरी यांना अटक करण्यात आलेला आहे, ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यांना विचारपूस करता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। त्यांना पुढील तपासाकरता MIDC पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात आलेला आहे।